जगद्गुरु तुकाराम, आई साहेब जगदंबा माता की, सदानंदाचा भैरवनाथाचा, जोगेश्वरी माता की, आई राजा साधा आहे रे, आव गाडात तो कोणी उभा एकदा थोडा सांप्रदायिक मस्त पक्का पंढरीच्या वारीचा साधा गावठी थोडा, हा थोडा एकदा उतरा, उतरवणी करा, हा टाळ टाळ. याला म्हणतात उतरणी, मीच उतरलो होतो. म्हणून अर्जुना, मरेपर्यंत सुखानं जगलं पाहिजे आणि आपल्या समोर अवघं जग सुद्धा सुखानं जगलं पाहिजे. त्याच्यासाठी स्वतंत्र शास्त्राचा निर्माता म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून कर्मकांड वेगळं, होम हवन जप तप अनुष्ठान वगैरे वगैरे, तीर्थ यात्रा व्रत वैकल्य उपास तापास, हे दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. मग खरं काय आहे ते सांगण्यासाठी अवघ्या जगानं सुखी व्हावं म्हणून जगातला हिंदू धर्मातला सर्वात मोठा वैश्विक तत्त्वज्ञानाचा आणि जागतिक सुखाचा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. आणि ज्याने गीता पडली ते कधी लढलेच नाही लोकांशी. माणसांशी वैर करू नका, कारण मनुष्य हा प्रत्येकजण वेगवेगळ्या रूपातला ईश्वर आहे असं जे तत्त्वज्ञान सांगतं ते श्रीमद भगवद्गीता आहे. एव्हरी मॅन इज हिज प्राइज. एका वेळेला अवघ्या जगातील यावत जीवांना, प्राणीमात्रांना, वृक्ष वल्लरी वेली पाणी अग्नी पृथ्वी आकाश या सर्वांना एका वेळेला सुख मिळालं पाहिजे आणि प्रत्येक जणाच्या सुखाचं आणि स्वच्छतेचं संवर्धन झालं पाहिजे, अर्थात पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे. याच्यासाठी ज्याने 7000 वर्षापूर्वी जो पहिला विचार मांडलेला आहे तो श्रीकृष्णाची भगवद्गीता आहे. म्हणून आम्हाला वारकरी संप्रदाय म्हणतो की बाबांनो, भलती सलती पुस्तकं वाचून डोकी खराब करू. बरोबर आहे ना? आम्ही तिथं वाचले ना आम्ही इथं वाचले, पण त्या वाचण्याने तुम्हीच वाचत नसाल तर लोक कशी वाचतील? फलाण्याच्या पोरांनी तरवार घेतली, काठी घेतली, लाठी घेतली आणि 2 धर्मात मारामाऱ्या झाल्या. आणि ज्यांनी मारामाऱ्या करायला सांगितल्या त्यांची पोरं अमेरिका लंडनला शिकायला, आणि 9वी 10वी नापास झालेली पोरं मारामाऱ्या करायला. जेलमध्ये लंडनची पोरं गेली की इथली गेली. बोला ना. म्हणून वैरभाव समूळ नष्ट होऊ दे, वैरभाव समूळ हा 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 नष्ट होऊ, वैर समूळ भाव हा वैरभाव वैरभाव बला बला हा वैरभाव समूळ हा नष्ट होऊ दे, वैरभाव वैरभाव काय वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. श्रीकृष्णाच्या गोकुळामध्ये
समाज विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी, परिवर्तनासाठी, चेंज ऑफ दी माय लाईफ, माझ्या आयुष्यातलं परिवर्तनच झालं पाहिजे आणि मरेपर्यंत मी समाजाच्या विकासासाठी झटलो पाहिजे नव्हे, त्यातच मेलो पाहिजे. त्याचं नाव आहे परमार्थ. म्हणून असा एकच होऊन गेला की ज्याच्या साम्राज्यामध्ये 9 लाख गाया होत्या. किती होत्या? आपल्याकडं 2-4च गाया, त्याला पण चारायला मजूर ठेवतात आणि कडक टोपी घालून गावात फिरतात. टुर टुर. अहो साहेब, पाटील आमचं पैसे. थांब रे, दुधाचं आल्यावर देईल. पण तू दुधाच्या वस्तूला हात लावला का? कधी शेणाला हात लावला का? ती शेण ही आईबाई काढी ती नाही का? चारा हीच का पिती? ते टुरुक 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 टुरुक, ते काय ते मिक्सर काय म्हणतात त्याला? कुट्टी मशीन. ती कुट्टी मशीन हिच्या डोक्यावर. या बाबाच्या हातात फक्त किटल्या. आलं थोड्यावेळाने आलं. त्या किटल्या तर किटल्या नाही तर नीट साठल्या. बरोबर आहे की नाही? 9 लाख गायांचा मालक असताना सुद्धा ज्या तरुणामध्ये काही बिघाड झाला नाही. मी तुमच्याकडे बघतोय, तुमच्याकडं ते असं नका करू, कारण मी तुमच्या डोळ्यात पाहतोय. 9 लाख गायांचा मालक असलेला श्रीकृष्ण तारुण्याने, सौंदर्याने, सत्तेने आणि संपत्तीने युक्त होता. तरीसुद्धा त्याने स्वतःचे दात, स्वतःचे ओठ, स्वतःचे गाल असे त्याचं वर्णन केलंय सौंदर्याचं. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे तुम्हाला पुढे बोलवलं का नाही? का बोलवलं बरं? ससा आहे, ससा. असा असून ससा वागत नाही वाईट तसा. त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. नुसता एक कृष्ण होऊन गेला म्हणून नाही. कृष्ण या शब्दाचा अर्थ होतो बघा. आपण कृष्ण म्हणा बरं, सगळेजण मोठ्याने म्हणा. कृष्ण आहे ना. आणि कृष्ण हा शब्द आपण जर सावकाश म्हटलं तर कसा होईल बघा बरं. क मधला र, बरोबर आहे. क अधिक र अधिक श अधिक न. बरं, क जो आहे हे व्यंजन आहे का स्वर आहे? व्यंजन आहे, बरोबर आहे ना. व्यंजन हे सुराशिवाय उमटलं जात, किंवा जे सुराशिवाय उमटलं जात नाही त्याला व्यंजन म्हणतात, बरोबर आहे ना. मग ते क नावाचं व्यंजन तसं अशिवाय म्हणून बघा बरं. म्हणा की क अशिवाय म्हणायचं येईल. म्हणा बरं. आलाच की त्यात क आलाच नाही पाहिजे. म्हणा मग क. कसं होणारच नाही. क करतो. अला घे ना त्याच्यात मंत्रिमंडळात. म्हणजे अ शिवाय क ची डेड बॉडी जिवंत होत नाही. म्हणून अ अधिक क अधिक र अधिक श अधिक न. काय शब्द तयार झाला? नाही. अ अधिक क, अ क र श न. काय झाला? आकर्षण. म्हणजे कृष्णाची व्याप्ती, कृष्ण या शब्दाची व्याप्ती वाढली की शब्द काय तयार होतो? आकर्षण. तुमचं मला काय आहे? तुम्हाला पुढे बोलवलं की नाही? बोलवलं का नाही? तरी ह्यो बाबा नाहीच आला. हे मागचं चिकन आहे खूप, पण लाजाळू आहे ना. आहे का नाही लाजाळू? अरे असा पाहिजे शूर वीर. तुझ्या लोखंडी दंडामधून वाहे विजेचे ताकद की रे.
तुझ्या पोलादिटाचे खालून जित्या पाण्याचे निघतील झरे, आहे की नाही? लोखंडी दंड पोलादी त्याचा निधडी छाती असे मावळे गोळा केले, म्हणून शिवरायांनी स्वराज्य घडवलं. हे या बाजूला बरीच चिकनी चिकनी पोरं दिसतात, या रे पुढे. हे पांढरे शर्टावाला इथून लांबून मला छान दिसतं ते. हा तू असं मानगिवटी केली, ये ये यो बापडी यो चा. आणि तुझ्या वयाचे अन्न 2-4 फक्त गुटखा खाल्लेले नाही पाहिजे, थोबाडं नीट पाहिजे बरं का. हेल्थ इज अ वेल्थ. ये चल, या 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 दादा या. अहो या रे पुढं. अजून नाही का कोणी चांगला एवढा? पाचका झालाय का तुमचा? आय वॉन्ट यंग मॅन, आय वॉन्ट यंग मॅन अँड ॲक्टिव्ह मॅन अँड क्वालिफाईड. 4 टाळे वाजवा. कीर्तन ऐकायला उच्च शिक्षित हवा, नाहीतर काहीच न शिकलेला हवा. या माया मावशीसारखा गोळ्या भाबड्या बाया बाया कोणाचं ऐकतात. चला बाया, महादेवाच्या पिंडीवर तांबेभर पाणी ओतलं का दोंडी भाऊला पोर होते. मग महादेवाची पिंडच घरात आनंद, तुही सुनन पिंड. लेकाला पाठवा अमेरिकेला, होईन पोर. म्हणून ऐकण्यासाठी आय वॉन्ट युअर एज्युकेशन बट आय वॉन्ट युअर गुड युनिटी. चांगल्या विचारवंतांची, सज्जन लोकांची, देखण्या लोकांची चांगली पर्सनॅलिटी, सौंदर्य, संस्कृती, शिक्षण, तारुण्य, सौंदर्य, सत्ता, संपत्ती. हे बघा किती चिकणे आहेत अजून ते बघा ते. आणि माझं खरं तुमच्यावर लक्ष आहे. तुमच्याकडं पाहिले का कीर्तन सुचायला लागलंय मला. काही इकडं पाहिलं का कीर्तन डोक्यातलं जाते. आता काही अशीच आहे. परवा तर एका गावी कीर्तनाला गेलो, 5-50 पुढं बसलेली. आणि म्हटले हो उद्या सुरू. म्हणलं माझं मौत सुरू करा आता. हे सगळे अशी. म्हणून मी नाही बोलत हा, तुकोबराय बोलतात. तरणा तरणा भाग्यवंत, तरणा तरणा भाग्यवंत, हे तरणा तरणा भाग्यवंत, तरणा तरणा भाग्यवंत. आता आपण बोलूया तरणा भाग्यवंत. तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. नाचे शांताबाईच्या गाण्यात होईल का भाग्यवंत? काय लवकरच उतरली आपली बुवा. मला वाटलं अख्खं गाणं होईल, पण ती मधीच उतारली. कशी काय उतारली म्हणलं, 4च बोसनं चाटली होती. बारीक पोरं, मोठी पोरं हे पेत्यात आणि बारकी पोरं त्याच्यातले बोचणं चाटतात. तरी नशा येते. शांत बा, शांत बा, शांत बा. आणि शांताबाई करता करता शांताबा. गणपती बुडून गेला, सज्जन माणसं घरी गेली आणि यांचं रातभर तिथं दोघांचं चालतं शांताबाई शांताबाई. आणि शांत झाले. 3 दिवसांनी सापडले गोकाडीत. म्हातारी म्हणली बाई मा सोन्या 3 दिवस झाला कुठं जायले मला माहीतच नाही. ती दुसरी म्हणली अगं मी हा गाया गेले होते तू पाडलाय बघ. म्हणून म्हणालो
आय वॉन्ट यंग अँड ॲक्टिव्ह मॅन. ज्यालाच कीर्तन कळेल, त्याच्या सासूबाईच्या न आजीबाईच्या न जावयाच्या न पाचगळ पांचट गोष्टी तर कोणी ऐकल? खरं आहे की नाही? एवढा 2 तास काय त्याचं फुकट घालवायचे का वायाला? आणि उगाच काहीतरी इकून देवी पडली न तिकून देवी पडली, तिचं मुंडकं तिथं पडलं न तिथं हे तिथं पडलं न तिथं ते पडलं. हे पडणं म्हणण्यापेक्षा ते कोणी लिहिलं असेल ते लिहू दे, दॅट्स रॉंग. हे शिकलेल्यांना कळेल खरं काय आणि बरोबर आहे ना महाराज. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. हे उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. निवाडा. तुझा मुका घेणार आहे पण थोड्या वेळाने. काय सुंदर आहे ना, वाजवणं पण आणि दिसाय पण. हे मला एक सांगा, काय रे पक्वा शिकल्यावर तू देख ना झाला का पक्वाचा आधी? अरे पखवाज वाजवता येत नसतं तर कोणी आपल्याला मलाही पण तुला कुत्र्याने नसतं फुसलं. कलेनं सौंदर्य वाढलं. तुमच्यामध्ये इगो नाही. कलावंत भक्तीच्या कोंदणामध्ये आपली कला वागवतोय म्हणून त्याच्याजवळ वैर नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, गर्व अहंकार ताठा नाही, म्हणून तुझं सौंदर्य चकचक चकचक आहे की नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, तरणा तरणा भाग्यवंत. मी 22व्या वर्षी घर सोडलंय. तेव्हाही माझ्याबरोबर तरुण होते. आता मी 68, 69, 70 इकडे निघालोय तरी माझ्याजवळ तरुणच आहेत. मी मरून गेलो तरी माझ्या मौतीलाही तरुणच आहे. कारण मी सांगतोय ते शिकलेल्या तरुणाला आवडेल. तर त्याचं आणि माझं मन एक आहे. तुमच्या पोटात जे आहे ते माझ्या ओठातून बाहेर पडतं आणि मग कीर्तन रंग धरतं, रूप धरतं. जोरात टाळी, जोरात टाळी वाजवा. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे, कीर्तन शब्दाचा मूळ धातू आहे कीर्त, आणि कीर्त या शब्दाचा संस्कृत अर्थ होतो कर्तव्य. कोणतं कर्तव्य करावं आणि कोणतं कर्तव्य करू नये हे समजावून घेण्यासाठी 13व्या शतकापासून वारकरी संप्रदायाने जो संतसंघ निर्माण केला त्याला वारकरी कीर्तन असे म्हणतात. एका वेळेला स्त्रियांना आणि पुरुषांना एकत्र येता यावं. पुरुषा एवढी सन्माननीयता स्त्रीला प्राप्त व्हावी. स्त्रीसुद्धा शिकावी. तिच्या डोईवरचा पदर खांद्यावर यावा. खांद्यावरचा 1 दिवसाचा पदर कमरेला गुंडाळता यावा आणि तिने तिच्यावर होणारा अन्याय त्याच्यावर न्याय मागण्याचं कार्य तिने करावा. हे सांगणारी जगातली पहिली परंपरा म्हणजे वारकरी संप्रदाय. आम्हाला विधवा का करता? मरणं काय तुमच्या आमच्या हातात आहे का साहेब? मरणं आपल्या हातात आहे का? कधी नवरा आधी जाईल, कधी बाई आधी जाईल, बरोबर आहे. पण बाईचा नवरा गेल्यावर बाईला उद्ध्वस्त का करता? तिच्या बांगड्या का फोडता? तिचं कपाळाचं कुंकू का पुसता? तिला फाटकी तुकडी लुगडी का नेसायला देता? 50 वर्षापूर्वीचा काळ आठवा. बाईला घराच्या बाहेरसुद्धा येण्याची परवानगी नव्हती. ती परवानगी ज्याच्यामुळे मिळाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे विसरता कामा नये आपल्याला. पण बाबासाहेब आंबेडकरांना ही बुद्धी कुठून झाली? ही बुद्धी झाली छत्रपती शिवरायांकडून. छत्रपती शिवरायांनी रयतेच्या सुखाचं राज्य निर्माण केलं. त्यावेळेला
जिजाऊ विधवा झाली, माझी जिजाऊ विधवा झाली. हे जिजाऊ विधवा झाली, माझी जिजाऊ विधवा झाली. जिजाऊ विधवा झाली, माझी जिजाऊ विधवा झाली. जिजाऊ विधवा झाली, माझी जिजाऊ विधवा झाली. शहाजीराजे गेले आणि स्वराज्याची स्वप्न आता साकार होतील की नाही. आमच्या पोटी असा सुपुत्र जन्माला यावा, तो भगवान शंभूदेवासारखा, शंकरासारखा कुशाग्र बुद्धीचा, विचारवंत आणि भोळा भाबडा असावा की तो माय बहिणींच्या चारित्र्याचं रक्षण करील. असा चारित्र्य संपन्न पुत्र मासाहेब जिजाऊंच्या पोटी आणि शहाजी राजांच्या पोटी. दादू शहाजी राजांच्या पोटी जन्माला आला. मासाहेब जिजाऊंना आनंद झाला आणि दोघा नवरा बायकोंनी स्वराज्याचं स्वप्न निर्माण केलं होतं. नारी जातीवर होणारा अन्याय दूर करणारा स्वराज्य निर्माण करायचे. या देशातला तरुण व्यसनमुक्त करणारं स्वराज्य निर्माण करायचे. या देशातील अंधश्रद्धा निर्मूलनाचं स्वराज्य निर्माण करायचे. तुकोबराय म्हणायचे, येड लागले जनाला, 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 येड लागले, येड लागले जनाला, देव म्हणती भलत्याला. येड लागले जनाला. श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचे 4000 अभंग बाळशिवबा पोटात असतानाच मासाहेब जिजाऊंनी वाचले होते. कारण मासाहेब जिजाऊ महाराणी या तुकोबारायांच्या लाडक्या शिष्या होत्या. म्हणून वारकरी संप्रदायाचा शिक्का मोर्तब राजघराण्यामध्ये होता. शहाजीराजे अचानक आकस्मित निधन पावले. मासाहेब जिजाऊ उदास झाल्या. पण कपाळाचं कुंकू पुसलं जाणार नाही, हातातल्या हिरव्या बांगड्या तुटल्या जाणार नाहीत, अंगावरची हिरवी साडी फेडली जाणार नाही. मासाहेब तुम्ही अशाल तशाच राहा सौभाग्याने आणि स्वराज्याचं सौभाग्य निर्माण करा, असा सांगणारा लाडका पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आई तू सती जाऊ नको, आई मला तुझ्याकडून घडायचंय, तुझ्या आणि माझ्या वडिलांच्या स्वप्नाचं स्वराज्य साकार करायचंय. या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात न लावणारा स्वच्छ सभ्य माणूस निर्माण होणारं स्वराज्य मला निर्माण करायचंय. अशी कल्पना माझ्या शिवबांची जी होती ती मासाहेब जिजाऊंची आणि छत्रपती शहाजी राजांची होते. हे विसरून आम्हाला जमणार नाही. छत्रपती शहाजी महाराज की जय. शहाजी राजे. माझ्या बहिणींनो, माझी जिजाऊ विधवा झाली, माझी जिजाऊ विधवा झाली. बघू बरं सगळ्या जणी म्हणताय का? माझी जिजाऊ विधवा झाली, माझी जिजाऊ विधवा झाली. टाळ्या नका न बडवू, टाळीनं काय होते समजून तर घ्या. हे काय माचाक माचाक हे आम्हाला कळा ना अजून ताल नीट. टाळी नका वाजू, नुसत्या म्हणा माझी जिजाऊ विधवा झाली, माझी जिजाऊ विधवा झाली. परिसती नाही गेली, परिसती नाही गेली,
शिवबाला संस्कृती दिली हा वार ढोल्या माझी जिजाऊ विधवा झाली माझी जिजाऊ विधवा झाली परी सती नाही गेली का शिवबाला संस्कृती दिली र जिर 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 शिवबाला संस्कृती दिली जिर 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 शिवबाला संस्कृती दिली. माझं बाळ व्यसनमुक्त राहिलं पाहिजे. माझ्या बाळाचे मित्र सज्जन पाहिजेत. श्रीकृष्णाचे मित्र जसे सज्जन होते एक एक शोधून घेतला होता. उगाच ये रे गोंग्यान ये रे बोंग्यान ये रे टोंग्या. आणि माझ्या कीर्तनाला लय गर्दी होती मग त्याचे 2000 तर तंबाखूच खात होती. काय तुझ्या कीर्तनाच्या गर्दीचं करतो वाळू उकरून तंबाखू. बुवा तुझं चालू दे. बुवानी नाचाय चक्कर मारली. चालू 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 द्या चालू द्या. आणि बुवांचं चाललंय अंधश्रद्धेचे भूत मरू दे शेतकरी हा सुखी होऊ दे इडा पिडाया टळून जाऊ दे विश्व आनंदात न्हाऊ दे. हल्लीची नवीन पोर हाती घेऊन चाकू सुर आई बापाच्या मानेवर देव बसून करते वार. माऊली वाजवा ना पेटी. आई बापाच्या मानेवर देवा बसून करते वार. शहाणे होण्यासाठी मुलेही अहो खालचा आहे माऊली. हा तो ते काळे दोन नका दाबू खालून असे पांढऱ्याक जाणार सगळे. बरोबर वाजव वाजव. शहाणे होण्यासाठी मुलेही शहाणे होण्यासाठी मुलेही शिक्षणाला संगे आणा शिक्षणाला संगे आणा शिक्षणाला संगे आणा शिक्षणाला संगे आणा. बोला शिक्षणाला शिक्षणाला संगे शिक्षणाला भांडवलदार. विद्वान कोण आम्ही लोक. 2 तासाचे 70,000 2 तासाचे 40,000. आमच्याकडे बेल आहे. बेल माहिती आहे का तुम्हाला. बेलेला बैलाचा बाजार भरतो. 1 लाखाचा बैल त्याच्या कमी किमतीचा असला का मग 60,000चा. आणि आमच्यासारखी बैल 3,000ची. आम्ही पैसे मागत नाही आमची किंमत 0. माझ्या बंधूंनो विद्वान पंडित खोटं शास्त्र लोकांना सांगून फसवणे आहे ना. तुमच्या मागच्या घराच्या बाजूला मोठं चिंधाड आहे. ते माझ्या स्वप्नात येते आहे. आणि तिथे तुम्हाला 5 तोळ्याचं सोनं पुरावं लागेल. हे येडं वावर विकून पुरलं. आणि
याने पुरलं ते उरलं ते चुकून त्याचं पोरगे आले आणि ते घेऊन घरी गेले. सवर्णांनी खोटा धर्म सांगोनी अर गरीबाचं मानगुट कापलंय र. रूढीनं माणूस धुपलंय र दादा, रूढीनं माणूस धुपलंय र, रूढीनं माणूस धुपलंय र दादा, रूढीनं माणूस धुपलंय र. हे रूढीनं माणूस धुपलंय र दादा, रूढीनं माणूस धुपलंय र, रूढीनं माणूस धुपलंय र दादा, रूढीनं माणूस धुपलंय र. शेतकरी राजा ऐक सांगतो, शेतकरी राजा हे ऐक सांगतो, कार्य उगीचा घोरी जपलंय र. म्हणून शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. का उगीचा घोरी जपलंय र. अरे रूढीनं माणूस धुपलंय र दादा, रूढीनं माणूस धुपलंय, रूढीनं माणूस धुपलंय र दादा, रूढीनं माणूस धुपलंय र, रूढीनं माणूस धुपलंय र दादा. बोला बोला बोला. रूढीनं माणूस धुपलंय र दादा, रूढीनं माणूस धुपलंय रे. ही भूमी शुरांची, ही भूमी वीरांची, ही शुरांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे. स्वतःच्या देशासाठी आपला प्राण बळी देणाऱ्यांची ही पवित्र भूमी आहे. भूमी शुरांची, ही भूमी वीरांची, अशी थोर संस्कृती इथे ऋषी मुनींची. इथे ऋषी होऊन गेले, इथे मुनी होऊन गेले, इथे संत होऊन गेले, इथे शूर वीर होऊन गेले. नरवीरांनी इथे रक्त सांडले, होते बलिदानाचे इथे सत्र मांडले. अरे कित्येकांचे तरुणांनो, अरे कित्येकांचे प्राणपणाने अरे आयुष्य इथंच खपलंय र. राणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू छत्रपती ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले. अरे अंगावर शेण आणि गाळ घेऊन पुण्यामध्ये मुलींची शाळा काढली नसती तर माझ्या बहिणींनो आजही तुम्हाला शाळेची परवानगी नसती, कांदे लावून मिळले असत्या. आज मुली प्रांत आहे, कलेक्टर आहे. ही कोणाची बुद्धी आहे? माझ्या शिवरायांची बुद्धी आहे. स्त्री सन्मान झाला पाहिजे. आपल्या आईचा पहिला सन्मान करून स्त्रियांच्या सन्मानाचं स्वराज्य निर्माण करण्याचा एक यशस्वी प्रयोग ज्याने केला तो माझा राजा. अरे नरवीरांनी, यांना कळलं पाहिजे, नरवीरांनी इथे रक्त सांडले, होते बलिदानाचे इथे सत्र मांडले. कित्येकांचे प्राणपणाने अरे आयुष्य इथंच खपलंय र. एवढी ओळ म्हणाल का माझ्या बरोबर? आयुष्य इथंच खपलंय र. असा हात करा मस्तपैकी. अरे आयुष्य इथंच खपलंय र. तुम्हाला हात नाही काय? मग ते म्हातारी माणसं हात वर करतात, तुम्ही करण्यासाठी तुम्हाला एवढा मस्का लावून पुढे बोलवण्याचा फायदा आहे काय? अरे आयुष्य इथंच खपलंय र. अरे रूढीनं माणूस धुपलंय र दादा, रूढीनं माणूस धुपलंय र, रूढीनं माणूस धुपलंय र दादा, रूढीनं माणूस धुपलंय र, रूढीनं माणूस धुपलंय र दादा, रूढीनं माणूस धुपलंय र. शिळा तांब्याचे देव मांडीती, बारकाव्याने ऐका. शिळा तांब्याचे देव मांडीती, मुक्या जीवांचे
ती हे कोणी खोटं शिकवलं आम्हाला सवर्णांनी खोटा धर्म सांगोनी अरे गरिबाचं आयुष्य खपलंय र गरिबाचं आयुष्य संपलंय र रूढीनं माणूस थुकलंय र दादा रूढीनं माणूस रुकलंय र रूढीनं माणूस फुकलंय र रूढीनं माणूस रुकलंय र शेतकरी राजा ऐक सांगतो शेतकरी का उगीचा घोरी जपलंय र का उगीचा घोरी जपलंय र अरे रूढीनं माणूस धुपलंय र दादा वा माळ साकोर वा वा अशी माणसं पाहिजे रूढीनं माणूस बघ रे बालका मला कशाला बोलवलं बाया म्हणतात बाया लय वार कडक आहे मी असं बडबड केलं कडक आहे एकीच्या अंगात आलं तिच्या कमराची पिशवीच पडली नवरा होता समोर ती दोघांचं कंबाईन पैसे कमवायचा धंदा होता तिच्या अंगात आला का तू तिला आई म्हणायचा बालका त्या नवऱ्याचे काय ध्यानच येईना बालका नवरा म्हणला आई पाहिलं का आई कोणला आई म्हणतोय बायांना बोल द्या ना बायकोला आई नाही ती आईच आहे खरी पण ही मी याच्यातली आई सांगते ती खरीच आईच आहे पण आई तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी घरातली भाकरी निवद बोन तुला केलंय भोळ्या वावण्यानं समजून घे मग त्याचं लक्ष गेलं का हिच्या कमराची पिशवी त्याच होते 1,500 रुपये मग तो गर्दी लय होते ना ते वर तिकडं जत माहिती आहे का जत सांगली आणि बाईलाही चांगलीने वडाला नेऊन टांग शिकलंच नाही स्वांग म्हणून माझ्या बहिणींनो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि एक दिवस माळ साकोऱ्याचं नाव लेखी बाळींनो तुम्ही प्रांत कलेक्टर व्हा आणि आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या टोकावर न्या मग खऱ्या जगदंबा तुम्ही व्हाल जगत आंबा जगदंबा जग म्हणजे विश्व आणि आंबा म्हणजे आंबा म्हणा बरं आंबा एकदा मोठ्याने म्हणा ना आंबा वरती अनुस्वर आहे ना न अर्थानं म्हणजे आ न बा असा आहे खरा ना तर न शब्द बघा आपल्याकडे वापरतात कोण कोण आले ग तेनमी आले म्हणतात ना तेनमी म्हणजे कोण पोरांचा बापनमी पण शॉर्टकटमध्ये कसं म्हणतात तोनमी जेवलो तीनमी जेवले तेनमी म्हणजे न म्हणजे आणि बरोबर आहे आ म्हणजे आन बा हां आंबा म्हणजे विग्रह कसा होतो आन बा हां तर आ म्हणजे आई न म्हणजे आणि बा म्हणजे बाप आईचं वात्सल्य आणि बापाची कर्तबगारी ज्या बाईमध्ये आहे ती जिजाऊ महाराणी जगदंबा आहे जेव्हा जिजाऊ महाराणी जगदंबा होऊन शिवबासारखीच मावळे गोळा केलेले शिवबाच्या वयाची पोरं लाल महालामध्ये मा साव जिजाऊ आपल्या बाळाला जे काजू बदाम खाऊ घालायच्या ना बायांनो
तेच आई फराळ जास्त झालंय का का आवडत नाही? आवडतं ना, पण बोलतोय आवडतं का? कारण माझ्याकडे काही कथा नाही, गोष्ट नाही, माष्ट नाही, उच्चाष्ट पण नाही का, काय तसलं काय हा हसायचं नाही, सहज आपलं हसायचं. पण मी गोष्ट सांगून हसून मला वेळच नाही पुरत मुळात. ते काही सांगायचं पाच गळ उगच काहीतरी. आई बरं का, आई ताई पण जांभळे आले तर द्या बरं का, असं नका करू. हे अख्खं तुटलं आतलं. नाही तर म्हणा बाई वाबळे मारत मला जांभळे देत आणि पाहिली तुटलं ॲक्सिडंट. बरं का ताई, काय सांगत होतो बरं मी? स्वतःच्या मुलाला जीव घालत होती तेच जीवन शिवरायांनी विचारवंत गोळा केलेल्या 16-17 वर्षाच्या 100 पोरांना लाल महालामध्ये आपल्या मुलाला जे जेवायला घालते तेच त्याच्या मित्रांना जीव घालते. तिला अंबा असे म्हणतात. ती काय म्हणती? त्या बाळ्याला घरी जाऊन दे, मग देईल. खोटं आहे का ग बाय? खरं बोलायचं. तुमचं प्रेम, तुम्ही प्रेमळ आहेत, पण स्वतःच्या मुलावर जेवढं प्रेम करतात तेवढं शेजाऱ्याच्या पोरावर. आणि ते जर केलं असतं माझ्या आई, तू सुद्धा जगदंबा झाली असती. कळलं? आंबा याचा अर्थ परक्यावर प्रेम करण्याची भावना. मर्दानी होऊन बाई जरी असली तरी केवळ बाईसाठी नव्हे तर पतितांसाठी पावन व्हावं, अमंगलाला मंगलत्व मिळावं, दलिताला सन्मान मिळावा आणि स्त्रियांच्या चारित्र्याचं रक्षण व्हावं, त्यासाठी जी कमरेला पदर खोवते तिला जगदंबा असे म्हणतात. म्हणून देवळात बसवलेली जी देवी आहे ती देवी म्हणजे तुमच्या प्रत्येक जणीचं रूप आहे. ती जी देवी आहे ना, तो स्टॅच्यू, ती आपल्याशी बोलतो का? नाही. पण सजवलं आहे कसा? बाईचं रूप दिलं आहे की नाही? मूर्तीला कसं रूप दिलं आहे? म्हणजे याचा अर्थ प्राचीन काळी पुरुष सत्ताक संस्कृती नव्हती तर स्त्रियांचा सन्मान होतात. हे मंदिरं स्त्रियांची मंदिरं शिकवतात. बरोबर आहे ना? म्हणून हे स्वराज्य घडवणाऱ्या जिजाईला बुद्धी झाली. छत्रपती शिवरायांचे 4000 अभंग तिने बाळ पोटात असताना वाचले होते. आताच्या पोरी काय वाचतात? बाळ पोटात चपात्या करता करता TV पाहतात. चपाती गेली इकडे अमेरिकेला. वाह वाह, काय बाईने 100 नवरे केले टीव्हीत. पोटामध्ये पोरगी असली होती नाही का 100 नवरं करायची. म्हणून गीतेमध्ये असं म्हटलंय, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु. गर्भस्थापनेच्या वेळेला कपिल कसा आहे तू बघ, सेम सारखा आहे की नाही? आई वडिलांची तपश्चर्या आहे म्हणून तुझ्यासारखा देखना चिकना गप्प्याच्या गप्प्या आणि मोत्यासारख्या दाताचा होठ पुळले तर रस निघाला असा एवढा चमकदार पोरगा. कशामुळे माहिती आहे? गर्भस्थापनेच्या वेळेला ज्याच्या मुखात आणि मनामध्ये हरिस्मरण असतं त्याच्या गर्भामध्ये स्थापन झालेलं बाळसुद्धा तशाच प्रकारे जन्माला येतं. हे 7000 वर्षापूर्वीचं साहेब, हे 7000 वर्षापूर्वीचं गीतेतलं सायन्स आहे. गर्भस्थापनेच्या वेळेला आई वडिलांची जशी स्वाभाविक मानसिकता असेल तशाच स्वभावाचं बाळ जन्माला येतं. म्हणून एका हाकेत तुम्ही पुढे आले आणि 100 हाकेत काही आलेच नाही. हे फार पुढे येऊन बसलो येऊन. हे तुमचं नाही, हे आई वडिलांचं आहे. बायांनो, आता या पुढच्या या कॅमेरापासूनच्या पुढच्या आहे ना तेवढ्यांनी नाही म्हणायचं, त्या मागच्या आहेत ना त्यांनी म्हणायचे बरं का. बाई पहिल्या ग माशी, बाई पहिल्या ग माशी. कुठं माशी शिकली बरं?
अशा काय म्हणतो मोठ्याने चांगली माँसाहेब जिजाऊ मर्दानी, रमाई आंबेडकर, भीमाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माँसाहेब जिजाऊ, संत जनाबाई महाराज, असा जोरदार आवाज येऊ द्या बरं का. मागच्या बाई पहिल्या ग माशी, बाई पहिल्या ग माशी, असं टाळी, आता टाळी वाजली. उभी होते मी अंगणात, सगळ्या उभी होते मी अंगणात, उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंग नाथ ग, जो बाळा जो जो रे जो, डाव्या कुशीला रंग नाथ ग, जो बाळा जो जो रे जो. बया पोर पडलं गय. बाई दुसऱ्या ग माशी, बाई दुसऱ्या ग माशी, मला सुचाना काही काम, मला सुचाना काही काम. माझ्या पोटाला येऊ दे राम ग, जो बाळा जो जो रे जो. बाई तिसऱ्या ग माशी, बाई तिसऱ्या ग माशी, तुळशीला मी घाली ते पाणी, तुळशीला मी घाली ते पाणी. व्हावे प्रसन्न चक्र पाणी ग, जो बाळा जो जो रे जो. आता जरा पटकन म्हणा, मी मागे पुढे म्हणतो बरं, मागचा पुढचा. पायी पाचव्या ग माशी, पांडवाचं मी करीते ध्यान, तसं होऊ दे बाळाचं गुण ग, जो बाळा जो जो रे जो. ज्या ज्या आई वडिलांची गर्भस्थापनेच्या वेळेला स्वाभाविक मानसिकता, सात्विक सज्जन लोकांच्या, महापुरुषांच्या आठवणीमध्ये ज्यांच्याकडून गर्भस्थापना होते, त्यांचं बाळ शिवराया भीमरायासारखं जन्माला येतं. आणि जर काय नवरा बायकोचं दिवसभर भांडण झालं, मेलाच वाईट आहे बाई, नुसता दारू पेतो माझ्या नशिबात पडलं का, समजायचं शांताबाईच्या गाण्यावर नाचणार येणार. हो, नवव्या ग माशी, बाई नवव्या ग माशी, बघा सूर्याला आली लाली, बघा सूर्याला आली लाली. माझी कुस उजवली ग, जो बाळा जो जो रे जो. जगदंबा माता की जय, जय. माझी इच्छा होती रातभर चालावा असं. तर आता जास्त न बोलता मी एक वाक्य आपल्याला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, हे तर खरं ना. ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी आईसाहेब जिजाऊ महाराणींनी शिवरायांच्या मध्ये जे संस्कार रुजवले, ते कोणाचे होते माहिती आहे? ना पुराणातले, ना वेदातले, ना चार वेदातले, ना शास्त्रातले. ज्यांनी कोणत्याही
समाजाला छळवणाऱ्या धर्माची पर्वा केली नाही, समाजाला अंधश्रद्धेत टाकणाऱ्या कोणत्याही कर्मकांडी लोकांचा विचार ज्याने केला नाही, स्वतःच्या मनाला जे पटलं आणि समाज सुखाचे, बहुजनांच्या सुखाचं, धर्म जाती भेद न करता स्त्रियांपासून तर गाव कुसाबाहेर असणाऱ्या दलितांपर्यंत तर जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांच्या समाधानाचं सुखाचे अभंग लिहिणारा जगातला महाराष्ट्राच्या मातीचा भूमिपुत्र म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज. जोरात टाळी वाजली पाहिजे, जोरात. तुकाराम महाराज की. हे मी बोलत नाही, त्यांच्या अभंग आहे का. सत्यासत्याशी मन केले नाही, सत्यासत्याशी मन केले मन केले नाही, सत्याने असत्याशी मन ग्वाही केले, मनाला साक्षी ठेवली तुकोबराय म्हणतात. आणि पुढे मग ऐका जरा, काय धाडस आहे बघा. त्या काळात दारातल्या कुत्र्याला किंमत होती, पण माणसांनो तुम्हाला किंमत नव्हती. माझ्या बहिणींनो, तुम्हाला तर अजिबात किंमत नव्हती ना, आजही नाही. आज सुद्धा तुमची काय जाईन आहे तुमच्या जीवाला माहिती आहे, पण तुमचा स्वभाव कसा आहे, दयाळू आणि समजदार आहे. म्हणून या प्रपंचाची पंढरी सजली या बाबांची. तुम्ही जर संप केला तर हे पंपावून जातील पेट्रोलच्या. पण तुम्ही दयाळू आहात, तुम्ही समंजस आहात, तुम्ही सहनशील आहात. बरोबर आहे ना. सगळे जेवल्यावर जेवतात आणि आम्हाला भूक नसली तरी गाय होते. आवर आवर वाजले किती. अहो ती म्हणते मला काही चहा राहते का. वहीन नाही, आवर दांडका. तरी सुद्धा पर्वा न करता आई वडिलांच्या नावाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ही माझी आई माय माऊली तुमच्या पुरुषांनो तुमच्या प्रपंचाची पंढरी सजवण्यासाठी फक्त बापाच्या नावाला काळीमा लागू नये म्हणून नांदून दाखवतात. आता काय यांची दैना थोडी आहे. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला, शाळेत जाईन बाळ साहेब होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाचं पाहीन. केवढी स्वप्न आहे तुझी. म्हणून स्वराज्याचं स्वप्न निर्माण करणारी जशी महाराणी जिजाऊ श्रेष्ठ आहे, तशा माळ साकुऱ्याच्या लेखी सुना त्यांच्या एवढ्या श्रेष्ठ आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्यावर देश आहे, स्त्रीवर, त्यांच्यावर कुटुंब आहे, त्यांच्यावर गाव आहे, त्यांच्यावर अवलंबून आहे सगळं. काय माझ्या बहिणींनो, माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, दारून लागली माझ्या संसाराची वाट, आकडा मटका जुगार दारू सासरी, बंधवाची बाई माझ्या पंढरीची वारी, सासर माहेर कुठच जुळाना, दिलं इथं मला कसं माझच कळाना. तरी आपल्या भावाला म्हणते दादा नको करू काळजी, दादा नको खाऊ जीवाला, दिस चांगलं येतील हात जोडीते अंबाला, नाही मला अपेक्षा दादा तुझ्या रे धनाची, कष्टाची काबाडीनं तुझी बहीण मानाची. बरोबर आहे. हीच वेळ जर पोरांनो नांदायचा कायदा आता इथून पुढं आपल्या जातीवर आला तर काय होईल. हे शिकले सवरील नांदतील 10-20 वर्ष, पण जे गावात येणारे गुटखा बाजार आहेत ते मंगल मूर्ती ते नांदतील काय रे. हळद लावली आणि वरात झाली, दुसऱ्या दिवशी रंग्या पळून आला. काय रे रंग्या, आजोबा तिथं तिच्या गुटखा नाही काय नाही. बरोबर आहे ना. संयम नाही, संयमाग्निषु जुह्वति गीतेच्या 4थ्या अध्यायातला श्लोक त्यांनी नाही वाचला, पण त्यांनी आचरून दाखवला. म्हणून हा देश नव्हे ही पृथ्वी समाधानी आहे.
नको मला बेत तुझ्या पुरण पोळीचा, नको देऊ मान मला लुगड चोळीचा. काय संयम माझ्या आईजवळ आहे, ह्या माझ्या बहिणींजवळ किती संयम आहे. दुःखाचे डोंगरच्या डोंगर चढतात आणि उतरतात. पण सांगू त्या काय म्हणतात माहिती का, हसून खेळून आगळ घाली ते मनाला, किलवानी तोंड दिसू देईना जनाला, म्हणून ती जगदंबा आहे. इच्छा काय दादा त्यांची, एकच इच्छा आहे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आणि आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. बरोबर आहे का? नवरा मरावा असं वाटतं बाहेर, ह्या देवरशाकने त्या भक्ताकने काय नवरा लई पेटोय, 2 बोकडे काप आणि दारू अख्ख्या गावाला पाहतो, नवरा दारू सोडून खाऊ आणखी पी. आणि म्हणून आपल्याला इथपर्यंत मी आणलंय, बारकाव्याने ऐकत आई. जिजाऊ महाराणी स्त्री असताना सुद्धा, शिवराया पुरुष असताना सुद्धा महाराष्ट्राला बरे दिवस आणण्याचे काम दोघा मायलेकांनी केलं की नाही? त्यांनी केलं का त्यांच्या टिंबटिंबनं केलं? मला सांगा. आता तुमच्याशी बोलतोय मी. त्यांना कोणी ऑर्डर दिली असेल बरं चांगलं काम करायचं? मग मी सांगेल की तुम्ही कीर्तन ऐकताय बरोबर. नाही, तुकोबारांचं साहित्य त्यांनी वाचलं, पण ते स्वीकारलं ना त्यांनी. ते त्यांनी स्वीकारलं म्हणजे कोणामुळे स्वीकारलं? लय जवळ आलोय आपण आता. साहेब काय हा बरोबर आहे, तुळजाभवानी. पण ती तुळजाभवानी कोणती? बुद्धी बुद्धी. पटलं तर टाळे वाजवण्यात नका वाजवू. तुम्हाला कीर्तनाला कोणी आणलं? बुद्धीने कोणाला सांगितलं? मनाला. आणि तुम्हाला बाळासाहेब तुम्ही कुठून आले? तामसवाडीहून आले ना. हे आमचे भाऊसाहेब आव्हाड, आमचे नाना बंडू नाना आव्हाड हे तामसवाडीहून आलेत. काही काही लोक इथे सप्ताह आहे शेजारी, तरी पण तिथले लोक इथे आलेत कीर्तनाला. माझे फ्रेंड मंडळी विचारांची शेजारी ना केपा काय तिकडचे पण मुलं आल्या तिथे बरं का. तर मी काय म्हणतो, कोणी आणलंय त्यांना? मी ओढून आणले तुम्हाला. पुढे मी बोललो आलो, पण तुम्हाला कोणी आणलं इथे? आधी मन म्हणत होतं नको बस इथंच बस इथंच बस, पण आणलं ना इथे. कोणी आणलं? मनाने. पण मनाला ऑर्डर कोणी दिली? बोला. बुद्धीने. म्हणून आता हे एवढे मोठे गुणवान आहेत. पहा ना, एका चढी एक आणि बापा चढली एक. पण एवढे गुणवान, पण एवढी नम्रता, एवढी आदबशीरता, एवढा साधसपणा, एवढा चांगुलपणा, गुड कॅरेक्टर, यांना एवढं बांधून कोणी ठेवलंय की चांगलं वागलं पाहिजे, कलावंत आहेत. कारण आमच्यातले लोक आता लय जेलमध्ये जायला लागल्यात. कमी ह्यावाले त्यावाले. मग ह्यांना कोणी चांगलं ठेवलंय? तुम्हाला इथे येण्याची आगमन तुमचं एवढ्या बहिणींनो, तुमचं एवढ्या रात्री येऊन बसलात तुम्ही. कोणी आणलंय तुम्हाला? मोठ्याने बोला. मनानी. काही काहींचं मन इथं असतंय, फक्त असतंय इथं, आणि विचार चाललाय घराकडचा. बाया काय बाबा, बाया काय सांगतोय कीर्तन. एक बाई आल्याबरोबर रडायला लागली. फू 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 फू. पार शेंबूड नाकात मायना एवढी रडत होती. महाराज म्हटले अशी बाई पाहिजे कीर्तन ऐकणार. महाराज कोणाकच लक्ष देत नव्हता. ती बसली होती ना. महाराज म्हणाले श्रोता असावं तर असा. एवढी लोक दर्शन करून गेले. बाबांनी टांगडे हलवल्या. अशा एक काय बाईक पाहिलं नाही. कवा ती बाई येते तिला मी विचारतो.
ती बाया आली बरोबर बाबा को पाहतो. महाराज म्हटले, मावशी तुम्हाला एवढं कीर्तन आवडलं? अरे काय मोडू द्या कीर्तन आणि फिरतान. कीर्तन कशा संग खात्या हे मला माहीत नाही. मग तुम्ही का रडल्या? 2 तास एवढ्या का रडत होत्या? शेंबडू शुक्रू शुक्रू. ती म्हणली, महाराज कधी नाही व गंडोळा वाचून बघन मी कवा बाई या देवळाच्या व नादी लागत नाही बाई. मग आली कशी? ती म्हणली, शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. पुढचं तुम्ही म्हणा आता, म्हणा, मला पंढरीला नेलं ग, मला या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. या शेजारणीनं मला पंढरीला नेलं ग, मला माळसाकुऱ्याला नेलं. आहे की नाही? कोण आहे ती शेजारीने? ही बुद्धी. हिनं आणलं वाया वायल मी काय. अहो पण मावशी तुम्ही एवढ्या का रडल्या? मावशी म्हणली, भाऊ ए महाराज आहोय नाही बरं. कधी इकडं पत्त्याच नाही इकडं. तिला अंबाबाई माहीत नाही, जगदंबा माहीत नाही, युटुबा माहीत नाही, तिला मसुबा माहिती, तिला कोंबड्या माहिती, तिला किचन माहिती नाही, चिकन माहिती, तिला मटण माहिती, तिला मसुबा माहिती. गोखाडीतला देव. गाडगे महाराज म्हणायचे, मूर्खांचा देव मूर्ख असतो आणि शहाण्यांचा देव शहाणा असतो. बोला, शहाण्यांचा देव. म्हणून ही जगदंबा माळसाकोऱ्यामध्ये या माळ रानावर माझ्या आंब्याचं मंदिर, माळ रानावर माझ्या आंब्याचं मंदिर, माळ रानावर माझ्या आंब्याचं मंदिर, माळ रानावर माझ्या माळाचं मंदिर, माझ्या आंब्याचं मंदिर, माळ रानावर माझ्या आंब्याचं मंदिर, माळ रानावर माझ्या आंब्याचं मंदिर, माळ रानावर माझ्या आंब्याचं मंदिर. हे माळरान. पण इथं वसविल मंदिर माझे अंबाबाईचं ज्यांनी सुंदर, त्या पूर्वजांना एकदा प्रणिपात करा. का आपण पुरुषांची मंदिरं लय पाहिली, पण स्त्रियांचा सन्मान करणारं प्राचीन काळी या देशामध्ये स्त्रियांची सत्ता संस्कृती असलेलं आणि एकेकाळी 10,000 वर्षापूर्वी इथे स्त्रिया राजा होत्या. म्हणून अंबाबाईच्या मंदिरामध्ये नवरात्रामध्ये ते जे भरवतात ना, त्याला काय येतं हो? प्लॅस्टिक आहे का ते? घटामध्ये काय उगवलंय ते? धान्य उगवले. काय उगवलंय? या देशाची पहिली राणी स्त्री होती, तिचं नाव आहे तुळजाभवानी. हे माहीतच नाही करून देते आपल्याला कोणी. आजही तुळजापूरला गेला तर तिच्या पुढे काय असते माहिती आहे का? परडी असते. परडी काय असते? परडी म्हणजे छोटं टोपलं, बरोबर आहे. आणि त्याच्यात काय असतं माहिती आहे? धान्य असतं. काय असतं? परडी ते जोगवा मागतात ना, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागेन, मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागेन. मग ते आराधी लोक जोगवा मागतात. म्हणजे काय मागतात त्या परडीत? मोठ्याने बोला ना. धान्य मागतात. म्हणजे देवीच्या मंदिरात देवी समोर परडी आहे. परडीत काय आहे?
धान्य आहे. म्हणजे त्या काळामध्ये राणी महाराणी असलेली ती, आज आपण जिला देवी म्हणतो, ती महाराणी या देशाची राजा होती. ती सिंध प्रांतामध्ये तिचं मूळ स्थान आहे आणि तिचं नाव होतं निवृत्ती. काय होतं बोला? जरा कॉम्रेड शरद पाटलांचं जरा साहित्यवाचा शिकलेले असाल आहातच म्हणून बोलतोय बरं का. कॉम्रेड शरद पाटील, मूळ इतिहास लिहिला आहे. ही आंबा कोण आहे? ही स्वर्गातून नाही आली. या भारतातली प्रशासन चालवणारी एक सत्ताक संस्कृतीची महाराणी ही जगदंबा महाराणी आहे. म्हणून तिचं मंदिर आहे. हे काल्पनिक आणि खोटं नाही. मग शेतकरी मंडळींना ती, म्हणजे महिलांना, ती जगदंबा तुळजापूरची भवानी आहे ना, ती धान्य वाटायची. हे जे दिवस आहेत नवरात्राचे, हे बीज परीक्षणाचे दिवस आहेत. माती परीक्षणाचं सीझन आहे. आणि काय परीक्षणाचं माहिती? पाणी परीक्षण. म्हणून घटामध्ये पेरलेलं बी ज्या मातीत पेरतो ते मातीचं परीक्षण, बरोबर आहे. नंतर त्याच्यावर गडवा ठेवतात ना, काय गाडगं, त्यात काय ओततात? दूध, पाणी. ते पाणी झिरपतं ना, त्याला ही जे ठिबक सिंचनाची आजची जी कल्पना आहे ना, ती जगदंबा महाराणीची आहे. म्हणून ते ठिबक सिंचन जे आता निर्माण झाले ना, ती कल्पना जगदंबा भवानीची कल्पना, महाराणीची. मग जिच्या घरामध्ये तरारून ते धान्य उगवून येईल, तिच्या शेतातली माती चांगली असण्याने तशा शेतांमध्ये महाराणी तुळजाभवानी शेतकऱ्यांकडून बीज पेरून घेत होती. आणि म्हणून शेतकऱ्यांना अत्यंतिक मोठं उत्पादन मिळत होतं. म्हणजे बीज जननी ती अनादि निर्गुण, अनादि निर्गुण, अनादि निर्गुण, अनादि निर्गुण, कीर्तन ऐकायला लय शिकलेला माणूस पाहिजे. ते मधून उठून जात्यात ना, त्यांना काही समजत नाही. आ
आणि आव्हाड माझ्या शिष्याची मुलगी, हे 2 महिन्याचं होतं. आता हे 2 महिन्याचं पोरग, त्याची पोरगी आता कितवीला 6वीला इंग्लिश मिडियमला आहे, प्युअर इंग्लिश बोलते छान. टाळे वाजवा तिच्या मैत्रिणीसाठी, तिच्यासाठी जोरात टाळे वाजवा. ह्या उद्या घडल्या पाहिजेत. आपल्या गावात पण 3 कीर्तनकार आहेत, आहे ना. मग अंबाबाईचं मंदिर बांधल्याचं सार्थक झालं की तुम्ही आपल्या कोणत्याही बाबा बुवाची तमा न बाळगता आपल्या पोरी कीर्तनकार बनवल्या. काही काही ठिकाणी बाईला टाळे घेऊन देत नाही, तर कीर्तन तर राहू द्याच. भल्या एवढ्या मोठ्या डेरेचा बुवा आला, त्याला उपरनं बांधला 4 चेले एवढं, जसं काय वडाचं खोडच. ते आल्याबरोबर त्यांनी त्या बायांकडे पाहिलं, एका रंगाचे लुगडी नेसून बिचाऱ्या टाळ घेऊन उभ्या राहिल्या होत्या. ते आलं तर असंच आलं. असं टाईट राहण्यात लई मजा वाटते. ज्याला कमी अक्कल ते असं मन मोकळं राहावं म्हणजे अटॅक नाही येत. जे मन मोकळं नसतं ना, दादा नमस्कार समजा हे 2-4 महिन्यात अगदी मन मोकळं, सिम्पल अँड बेस्ट, फ्रँक पाहिजे मनुष्य. ज्याच्याजवळ लई धन आहे ना, ते मन मोकळं असलं ना, ते छत्रपती शिवाजी महाराजाचं असते. ज्याच्याकडं काहीच नाही तरी 20 रुपयाची नोट पारदर्शक खिशात घालून अख्ख्या माळा साकून नाही, गावात नाही हो घेत. समजायचं टाईट गेली लाईट. म्हणून मन मोकळं राहायला शिकवलंय वारकरी संप्रदायाने. काही करू नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, व्रत वैकल्य करू नका, उपास जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. वारकरीच कमी झालेत, नाही तर माझ्या पुढे लगेच म्हणून दाखवलं असतं लोकांनी, पण पाठच नाही ना कोणाचं. तीर्थ व्रत यम नेम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. वाराणसीला मरायला जाऊ नका आणि तीर्थयात्राही करू नका. आपल्या गावात अंबाबाई तर कशाला धुंडाळ्या जाता ग. एक गेली केदारनाथला, पोराला म्हणली तुया एवढ्या चुलत्या भाऊ जाऊन आले आणि मीच नाही गेले. म्हणजे देवाला गेल्याचं दुःख नाही, इथं जाऊन आलं ते पोटात डळमळ करते. ती पोटातली घाण एकदा गेली का तुम्ही सुद्धा अनादी अंबिका होऊ शकता. तुझ्या चुलत्या मालत्या जाऊन आले भाऊ, मला कवा देव जर मध्ये आखवशील भाऊ. तो म्हटला आई अगं माझा मुलगा इंजिनिअरिंगला जातोय, त्याला 1 लाख रुपये भरायचे. अरे शिक्षणानं फिक्षानं काय करतो त्यांची, शिक्षणानं कोणलाही शान झालंय पाहिलं का. ही बाया कुठं 40,000 पोराच्या पतसंस्थेने काढून घेऊन गेली. कुठं गेली? केदारनाथला, बर्फाचा डोंगर चढायला. आता ती पैसे 40,000 ना, नुसती टाईट बाई ते बाकीच्या बायांक बळ त्यांना तला. अगं काय पायाने चालल्या माया लेकाने 40,000 दिले. कळलं का? मी माया तो मी आणि माझा जाण्यासाठीच द्वैत सारोनी माळ मी घालीन. लई मोठा अभंग आहे पण थोडं सांगणार आहे. द्वैत म्हणजेच भेद, द्वैत म्हणजे दुजेपणा आहे ना. मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसावा ग, जावा जावांचा रुसावा. तुमच्यापेक्षा हुशार आहेत येईन का तुम्हाला. म्हणून त्या जगदंबा आहे, लाजत नाही, आकडत नाही, टाईट नाही, काहीच नाही, मन मोकळं. लगेच म्हणल्या, लय आनंद वाटतो त्यांना. म्हणून बाळांतीन होण्याची परमेश्वरानं परवानगी त्यांना दिली, आपल्याला दिली. आज ते पोटातच मिळालं असतं एखादं. एवढ्या वेळ उभी राहिली असती काय. मीच म्हणलो असतो भाऊ शिंदे साहेब कुठं बसलेत,
शिंदे सरकार आपण माझी अहो पुढे या. इकडे 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 मी म्हणतो बाई नवरदेव कुठे आहे नवरदेव कुठे सारखी फोन बिचाऱ्याने 1000 फोन केले असते. मी कीर्तनाला जात नाही का माहिती आहे का माझं कीर्तन जे आहे ते सेक्युलर आहे सोशलिझम सांगणार आहे उच्च शिक्षितांसाठी आहे आणि काहीच न शिकलेल्यांसाठी मधला वर्ग आहे ना पंढरपुरात जे थुकत आहे ते माझं कीर्तन ऐकल का बायांनो काय बरं बोलता बोलता विसरलो मी काय सांगत होतो हां आणि ते काय झालं ते म्हटलं ना मी द्वैत अगदी साध्या भाषेत द्वैत म्हणजे काय सांगतो तुम्हाला साध्या भाषेत त्यांच्या मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसावा ग ए बाकीच्यांना काय झाले 2-4 सगळ्यांचा आवाज येऊ दे अंबाबाई प्रसन्न होईल मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसावा ग जावा जावांचा रुसावा जावा जावांचा मग रुसल्या धाकटी म्हणली नाकात नदबीत घालून कशी जाते मी पाहते ना जाणारच नाही काय जायचं त्यांच्या लग्नाला मागच्या वेळेला त्यांच्या लग्नाला 8 दिवस भाकरी थापल्या तर कुरडाईचं काढूक नाही माझ्या डोक्यावर फोडलं बाया प्रेमळ तेवढं आयटीत असते बरं बंगा त्यांना मी कशी लंगीन कंजीची पोंड आणतो त्या नथीने बोलता कुठं येते तिच्या लग्नात बुंदीतच राचल टाकणार आहे पाहिलं का द्वैत सारोनी माळ मी घालीन काय नसतं या माळेला अर्थ आहे आतलीच माळ घड नाही आतलंच म्हणी तुटलं तर वरलंही चांगल्या 100 माळा पावशेर गंध तमाखूचा छंद पंढरपुरात 15 लाख लोक वारीला पायी त्यातले 5 सोडू 5000 सोडू आपण चांगले तुमच्यासारखे यांच्यासारखे अध्यक्ष सप्त्याच्या आमच्या काही चिकणे बघा अजून जसा नवरदेव शोभला अजून हळद लावून पिवळा केलं तर म्हातारी आणा धरून त्यांची पण त्यांची जाणा आहे का नाही अजून मावशी आहे का मावशी आहे ए मावशी कुठं ये ग तुझं बाबाचं लगीन लावून टाकतो किती स्मार्ट आहे बघा या वयात टाळे वाजवा त्यांच्यासाठी या असे सोडले ना एक व्यसनमुक्त लोक बरेच पंढरीच्या वारीत माझे शिष्य आता माझ्या संघटनेचं नाव काय माहिती आहे का अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती वारकरी युवक मोहीम बरं का असं नाव आहे पण माझे पट्ट शिष्यच रावटीच्या दिंडीच्या पायी वाट्याला पर्यावरणाची वारी आहे ना आपली पंढरीच्या दारी तुम्ही पाहिलं असं ना यूट्यूबला मंत्री नाचतो माझ्याबरोबर जे असतील ते मंत्री यावर्षी फडणवीस साहेब होते गेल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेब होते त्याच्या आधी अशोकराव चव्हाण होते त्याच्या आधी नंतर पृथ्वीराज बाबा होते म्हणजे जे मुख्यमंत्री असतील ते येतात आपल्या दिंडीत नाचायला शेवटच्या दिवशी शासकीय दिंडी आपली आता माझा एक चियाला रावटीच्या मागं गेला आणि ते डबे असते ना त्यांनी काय उकारला आणि खाली पिली थुकला थाकला आणि आला माझ्या बाबा एकादशी पाया पडायचं पंढरपुरात टाईमच नाही मिळाला आपल्याला वारीमुळे मला पाया पडायचं म्हणलं भाऊ तंबाखू खाली की नाही सांगायचं ते कांडवलं कळतं ना शरमलं नाही हो महाराज तुम्ही मला मंडळाचा अध्यक्ष केलं आणि मी कसं काय खायन अजिबात नाही येत म्हणलं अजिबात नाही ना माझी शपथ म्हणलं शपथ घ्यायला होता म्हणलं तंबू खाली की नाही सांग नाही अजिबात नाही म्हणलं मग हे नखाला काय आयो पकडलं बा काय त्या माळाला अर्थ आहे का आधी वारकरी व्हा म्हणजे अन्यायावर वार करा काम क्रोधाला जिंका वार करा आणि मग माळा घाला होय होय वार करी
होय होय वार करी होय होय वार करी होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी होय होय वार करी होय होय वार करी आधी काय व्हा दादा काय व्हा आधी म्हणजे काय वार वार करी वार केले पाहिजेत माणसा वार करून काय फायदा हो आपली बुद्धी जगदंबा होण्यासाठी तिला जी बुद्धीला आपल्या आंबा होऊ देत नाही माऊली होऊ देत नाहीत लोकांची सेवा करून देत नाही बुद्धीला ते कोण आहेत माहिती का काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवम महाशणो महापाप्मा विद्येनम इह वैरिनम अथ केन प्रयुक्तोयम पापमाचरती पुरुषः निचन्नपि मार्ष्णेय मलादेव नियोजितः अख्खी गीता आहे महाराज 700 श्लोकांची ते पाठ झालं कोरोना काळामध्ये मी मराठी गीतेवर मराठी अभंग लिहिलेत 700 श्लोकावर लिहिलेत त्यामुळे ते जास्तच मुखोद्गत झालं माझं आणि खरं सांगू गीते एवढं कुठल्याच ग्रंथात ज्ञान नाही छोटं स्मॉल बट बिग एवढंच आहे पण जगाच्या सुखाचं आहे गीता 700 श्लोक आहेत पण कोणताही श्लोक वाचा तो सामाजिक विकासाचाच आहे सगळा आता जे बोलून 2 श्लोक ते काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे वैरी त्याच्यावर वार करायचा आणि मग माळ घालायची मग पंढरीला जायचं नाही तर मग तिथं गेलो 15,000 नाही 15 लाख रामभाऊ दर्शन जाणं काय रे माझं नाही झालं बा 5 किलो खपली पण अजून नाही कुठं थुकले पंढरपुरात आणि पंढरपूर म्हणजे 700 वर्षापूर्वी अखिल मानव जातीला जगातले सर्व धर्म जाती संप्रदाय गुण्या गोविंदाने नांदावेत म्हणून अख्ख्या जगातले धर्म जिथे गोळा केले होते आणि मानवतेचा विकासाचा धर्म विश्वधर्म निर्माण केला होता त्याचं नाव पंढरपूर आहे तिथं थुकलं पाहिजे का नाही म्हणून माझ्या बहिणींनो द्वयी तर सारुणी मग ती बाई म्हणली ना काय जावा जावांचा रोसावा आलवाय ध्यानात माझ्या आहे ना रोसावा तर ती थोरली हुशार होती माळकरी होती पण आधी वारकरी झाली होती म्हणजे तिने वार केले होते ती काय म्हटली ए सगुन ये इकडं ये नको येऊ माझ्या लेकीच्या लग्नाला तुया वाचून काही आवडत नाही पण इकडं ये ए हिला हळद कुकू लावा ग मांडवाच्या दारी माझ्या जावा नाही घरी ग घरी तिच्या उंबऱ्याला लावा कुंकवाची चिरी ग बाई ही माझ्या आईची चालू बरं का लग्नाच्या दिवशी माझ्या जावा गेल्या कुठ आणि त्यांच्या उंबऱ्याला लावा बाई कुकवाची बोट ग बाई माझ्या आईसाठी टाळे वाजवा एक आज आई नाही पण तिची चाल आहे माझ्या बहिणी आई गेली पण मला चाल ठेवून गेली अगं जाऊ माझे बाई ग नको करू तिरी मेरी महाराज याच्यात पण राग आहे पण आईला नव्हता माहिती तू माझ्या आईच्या तोंडातून जे येत होतं एवढं सौंदर्याचं लेणं होतं अगं नको करू तेरी मेरी ग नको करू तेरी मेरी बाई ग समयाच्या शिरी ग आपण आलो एका घरी द्वैत सारुणी माळ मी घाली या शिकल्या नाही लई पण अर्थ काय चांगला आहे अगं मरायचंय इथेच ठेवून जायचंय मग ती म्हटली हे बघ माझ्या सख्या भावानं त्याची टामटं जळाल्यात या टायमाला सोयाबीन केलं सगळं केलं तरी 5,000चं आणलंय
आणि माझा भाऊ मोठा MIDCमध्ये मोठा कारखाना आहे त्याचा, त्याने 15,000चं आणलंय. कोणला सांगते ती धाकट्या जावाला. म्हणले एक कर, हे 5,000चं मी नेसते आणि हे 15,000चं तू म्हणजे तुम्हाला नाही देता तू नेस. मग लगेच म्हणते बाई बाई चला मी आले कुल्लूप लावते आले बाय आणि काय करू. म्हणलं वाट्याभर. म्हणते हिची बंदूक आणि तिची बंदूक ते नाकातल्या नतन बोलता कुठं येते. 15,000चं लुगडं एक घर कमी घ्या आणि जे नादान आणि अज्ञानी आहे त्याला मोठं म्हणा. समाजात कधी विकृती निर्माण होत नाही. किती सोपं आहे. राजा जनकाने रावणाच्या आग लागणाऱ्या स्वभावाला औषध काय केलं. सोन्याचं सिंहासन, असं उंच सिंहासन, सोन्याच्या सिंहासनावर रावण बसवला आणि त्याला आपल्याला काय द्यायचं न घ्यायचं 50,000ची शाल घातली आणि म्हटले रावण महाराज चुकलं, पत्रिका देता नाही आले आपल्याला, पण तुमचा सन्मान करतो. रावण एवढं गरम होऊन आलं होतं ना, मला आता जनकाला ठोकतोच. पण एवढं गार पडलं बर्फासारखं, असं गार बसलं. सगळा स्वयंवर पार पडेपर्यंत हल्लंच नाही ते रावण. तुम्हालाही सांगतो, तुमच्या घरी काही कार्यक्रम निघाला किंवा काही राजकारण असलं, एखादं यंबाडा गावात असलं ना याडमटं, त्याला फक्त एक मोठा फेटा बांधायचा आणि त्याला ना चांगलं खायला घालायचं, पेढे आणि चांगली 2,000 शाल घालायची. म्हणायची इथं ह्या याच्याजवळ बस, मांडवात बस आणि देखरेख करायची बरं का काका. तुम्ही काय नाही, तुम्ही आमच्याशिवाय, तुमच्याशिवाय आमचं काय नाही चालत. असा फुगला ना गडी. लग्न लागे पण हल्लाच नाही. तर तो पण म्हणला होता मी बुंदीत राखेल टाकील. कळलं. संयम अग्निशू जुहती, संयमाच्या अग्नीवर आयुष्याचा समिधा अर्पण करा आणि जगामध्ये शांती निर्माण होणारं अंबाबाईचं स्वरूप धारण करा. आता खूप बोलण्याजोग आहे, मग एवढीच गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणून हे अनादी कालापासून काय भानगड आहे. अनादी म्हणजे जेव्हा कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. जरा पेटीला थोडा स्वर दे रे बाय. असं बा एवढा. पहिले कोठेची नव्हते काही रे, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पायी, काहीच नव्हतं, जलमय होतं सगळं. म्हणजे पहिलं काय होतं बोला, पाणी. बोला सगळे बोला, पाणी होतं. हां, म्हणजे जल होतं. म्हणजे या नद्या आहेत ना, नद्या, या नद्या कोण आहे माहिती, या अनादी निर्गुण आंबा आहेत. पण ते जलमय होतं ना. मग काय झालं तिथे, वडाच्या पानावर, 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 वडाच्या पानावर एक वसविले देऊळ, वडाच्या पानावर एक वसविले देऊळ आणि वडाच्या पानावर, वडाच्या पानावर, अरे वडाच्या पानावर, वडाच्या पानावर, हे वडाच्या पानावर, वडाच्या पानावर, वडाच्या पानावर, वडाच्या पानावर. वडाच्या पानावर एक वसविले देऊळ म्हणजे इथे सगळी सृष्टी जलमय होती. त्याच्यावर तेथे एक ढालगज निर्माण झालं. तेथे एक ढालगज निर्माण झाली. तेथे एक ढालगज निर्माण झाली. तेथे एक ढालगज निर्माण झाली. Natural is a God. I am not God, but I am only man. मी फक्त माणूस आहे. निसर्ग हा देव आहे.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या तत्वानं त्या ईश्वरानं अर्थात निसर्गाने एक एक मूर्ती बनवलेली आहे. ही सगळी आपली सगळ्यांची प्रभूने निर्मिल्या मानवाच्या मूर्ती. बरोबर आहे. म्हणून मानवाने मानवाशी वैर करू नये याच्यासाठी ज्याची बुद्धी सांगेल की बाबा रे तू द्वैत सारून माळ घाल आणि हाती बोधाचा झेंडा घे. बोध म्हणजे काय? ज्ञान. हां, ज्ञानाला इंग्रजीत काय बोलतात हो? नॉलेज. आणखी काय बोलतात बरं ज्ञानाला इंग्रजीमध्ये? नॉलेज, टॅलेंट. आणखी एक शब्द राहिला, आणखी एक शब्द आहे इंटेलिजन्स. आय वॉन्ट युअर गुड इंटेलिजन्स. मी तुझ्या चांगल्या ज्ञानाची आवश्यकता अपेक्षा करतो की जे ज्ञान समाजात विकृती निर्माण करणार नाही. असं जे ज्ञान आहे ते ज्ञान, त्या ज्ञानाचं आईस्क्रीम क्रीम आपल्या बुद्धी देवतेला किंवा ती ज्ञानाची हळद एकदा का त्या बुद्धिरूपी नवरीला लागली मग ती बुद्धी आपली आहे. पण ती दिसते का हो? बोला ना. तुमची बुद्धी दिसते नाही. पण पांढरं शर्ट घालून स्वच्छ राहिलं पाहिजे, व्यसनमुक्त राहिलं पाहिजे, दात मोत्यासारखे पाहिजेत, गाल गुपगीत पाहिजे, कपिल सारखे पाहिजेत. हे तुला तुझ्या मनानं सांगितलं, पण मनानं बुद्धीला सांगितलं का नाही? पण ती बुद्धी दिसते का? तर उत्तर मिळेल नाही. बोला काय मिळेल? स्वरात म्हणा ना एकदा, नाही. सार्वजनिक बोलायचं. सार्वजनिक बोललं का योगा होतो. अरे बुद्धी आपल्याला नटवते, थटवते, माणसात बसवते, दारूपासून दूर ठेवते, खोट्यापासून दूर ठेवते, लोकांच्या लेकी बाळींना आई बहिणीचा दर्जा द्यायला जी बुद्धी लावते पण ती बुद्धी दिसत. जे म्हणलं ते मरणारच नाही आता. आणि जे म्हणले नाही ना ते नाही होणार बरं का. पण म्हणा परत एकदा, परत संधी तुम्हाला. जे म्हणले नाही त्यांना एवढं चांगलं खोट्यापासून दूर ठेवते, दारू गांजा अफू इत्यादी तंबाखूपासून दूर ठेवते माझी बुद्धी, पण ती मला कधी दिसली? दिसली का हो? म्हणजे ती निर्गुण आहे का नाही? दिसत नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. तिला रंग नाही, रूप नाही, पण तिची वस्ती आहे पण समजत नाही. आमची वस्ती आहे पण तिला मर्यादा आहे. काही दिवसानं आपलं होणार आहे. कुठवर चालली ग आहे का नाही? किती आशा. इथं येणे एकले व जाणे शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. आणि म्हणून मरेपर्यंत चांगलं जगायला शिकवणारी जी बुद्धी आहे ती निर्गुण आहे, पण आमच्यासाठी ती अदृश्य रूपाने प्रगट झाली म्हणून आमच्यामध्ये माणूसपणा जिवंत राहिला. आता किती लोकांनी सांगितलं हो, दारू हे 14 व्रत. दारू या 14 रतन जीवाला घटन. गोष्ट ऐकावी साधू संत सांगती जगा दारून प्यावी. साधू संत सांगती जगा दारून प्यावी. जिरर जी जिरर जे जिरर 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 जे जिरर जे जिरर कुंभकर्ण के दारू प्याला युद्धाला गेला, तिकडच मेला परत आला नाही. तो तसाच रावण मेला दारूच्या पायी. जिजर जिजर जिरर शानवकुळी यादव दारू
का बुद्धी प्रगट नाही झाली अनादि निर्गुण. कसं कीर्तन आपल्या जवळ घेतले बघा, स्वतःने प्रत्येकाजवळ कीर्तन घ्या हे बरं का. देवीला लांब नाही पाहायची, जवळ पाहायची. या मंत्रालयात, या मंदिरात, मेंदूच्या मंदिरात बुद्धी महाराणी जगदंबा होऊन जर आमच्यासाठी प्रगट झाली तर आम्ही लोकांचं वाटोळं करणार नाही, माळा घालून तंबाखू खाणार नाही, माळ घालून दारू पिणार नाही, माळ घालून लोकांच्या लेकी बहिणींची चांडाळकी करणार नाही. वाह, क्या बात. सत्याशी मन ग्वाही करून अवघ्या जगाच्या सुखासाठी धर्माची भांडणं लावणार नाही आणि करणार नाही. शानकुळ यादव दारू प्याले युद्धाला गेले रे. जय शिवराय, जय शिवराय. शानकुळ यादव दारू प्याले युद्धाला गेले, युद्धाला गेले, युद्धाला गेले. आपसात लढले कैक मेले लैर. जिरर जिरर जी हा जिरर जिरर जी 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 जिरर जिरर जी 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 जिरर जिरर जी जी जी. दारू पिऊन बसली कडकी, खिशात नाही दिडकी, छाती धडधडे. जे मुखात येईल तेच प्राणी बडबडे. मला ते व्हायचं. पचपचा तुटे जसे मुखात पडले किडे. बरी गत नाही रे, बरी गत नाही. साधू संत सांगती जग दारून प्यावी. साधू संत सांगती जग दारून प्यावी. साधू संत सांगती जग दारून प्यावी. आता का नाही, मला परत पुढच्या वर्षी बोलवा. आता बस झाला. तेव्हा हे संतांनी, ऋषींनी, मुनींनी, साधू संत माय बाप तेही केले कृपादान. पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. साधू संतांची केवढी कृपा. पण एवढ्या कृपेच्या अमृत सागरात बुडून सुद्धा पंढरपूरला जाऊन तमाकून पिढ्या वळते. त्याची बुद्धी भावानी आहे का? आंबा आहे का? प्रगटली का? निर्गुणच राहिली. पण आमची बुद्धी निर्गुण असून दिसत नाही, पण तिचं प्रॅक्टिकल दिसतंय. भाऊसाहेब आव्हाडांची पोरगी 6वीला आहे. तिचं इंग्रजी आपलं प्युअर इंग्लिशला आहे ना ग. तुझ्या मैत्रिणी किती वर हात करा ग. श्रावणीच्या मैत्रिणी एक. श्रावणी तू वर हात कर ना. उभी राह की, उभी राह ग. या मुली आज कीर्तनाला आल्यात. त्याने सेक्युलर सोशॅलिझम सांगणारं कीर्तन ऐकलंय. आजपासून बाबासाहेबांचं स्वप्न काय? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण इज माय गॉड, एज्युकेशन इज माय गॉड, एज्युकेशन इज माय रिलिजन, एज्युकेशन इज माय फॅमिली, एज्युकेशन इज माय गॉड. कळलं? बसा. शिका, संघटित व्हा. शिकल्याशिवाय पर्याय नाही. तुमची बुद्धी प्रगट करायची असेल तर शिकावंच लागेल. हे मी नाही बोलत. तथागत गौतम बुद्ध म्हणाले अत दीपो भव. मोठं व्हायचंय का? जगात नाव कमवायचंय का? अथ दीपो भव म्हणजे काय माहितीये? स्वयंप्रकाशित बना. दुसऱ्याच्या प्रकाशावर भडका नका मारू. तेच भगवान म्हणाले नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. कृष्णाला, अर्जुनाला सांगितलं कृष्णाने, ज्ञानासारखी जगात कोणतीही वस्तू पवित्र नाही. म्हणून ते ज्ञान मिळाल्यावरच आपलं मन आणि करील, आपल्याला ऑफिसर करील, IAS अधिकारी. एक धनगराचं पोरग IAS अधिकारी झालं आहे ना. ते बिरुदेवाचं आलं होतं बघ, कोल्हापूरचं. मेंढरं कातरणारं पोरग, मामाची मेंढरं कातरताना त्याला फोन आला की बाबा तो IAS झालास. त्याची आई आनंदाच्या उकळ्या मोठ्या मोठ्यानं आनंदाने रडत होती की 20 किलोमीटर मेंढरामागं जाणाऱ्या आईचं पोरग IPS अधिकारी झालं. हे कशामुळं झालं? शिक्षणामुळं.
पण आपल्या बुद्धीने आणि मनाने साथ केली पाहिजे. म्हणून अनादी निर्गुण दिसत नाही, पण प्रॅक्टिकली आहे की नाही. दादा यांचं नाव काय? तुमचं सर गाडी सर ना? गाडी तुम्ही पण आपरे सर सरच ना? सपरे. हो काय? मग मी नांदुर्डीला आलो होतो. अरे क्या बात. बघा काय हे सर मग मी माग सर. म्हणून सर म्हणजे ज्येष्ठता, सर म्हणजे श्रेष्ठता, सर म्हणजे महानता. कळलं का? सर तुम्ही सगळे सर झाले पाहिजे. शिकलेले असा नाही तर नसा, पण नसलो शिकलो तरी जे शिकलेत त्यांच्या छायेमध्ये राहायचं. किती सोपं आहे का ग बाई? नाही आपण शिकलो ना, पण वरण भात कसा चोडून खायचा का असं काय ते मा तिकडे गेलो होतो आम्ही कर्नाटकात. ते वरण भात असा भात होता गोळा असा, इथून गळवतोय आणि आम्ही पळवतोय. ते बघून दृश्य. जेवायचं कसं, मीठ कुठं ठेवायचं, लोणचं कुठं ठेवायचं. एकानं पावशर लोणचं खालं, घासभरच भात खाला, बसला करीत. दुसऱ्या दिवशी अरे बाबा लोणचं एवढंच खायचं, भात एवढा खायचा. हे जरी आपण नाही शिकलो तर शिकलेल्यांच्या सहवासात राहावा. जरी आम्ही संत नसलो तरी संतांच्या सहवासात राहावं. किती सोपं आहे रे पोरांनो, आहे की नाही. आणि म्हणून मायबाप हो, अनादी म्हणजे प्राचीन काळात काय काय अनादी आहे. पृथ्वी अनादी, आकाश. तुम्ही बोला अनादी. अनादी म्हणजे सुरुवातीपासून. आम्ही नव्हतो, चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तेव्हा आकाश अनादी आणि जल अनादी. म्हणून माझ्या बहिणींनो, गंगा आहे ना, गंगा आपल्याकडे बघा. आता वेळ झाला पण 1-5 मिनिट. गंगा सिंधू जरा थांबा. ज्याचं लगीन नसेल झालं त्याने हात जोडा. आता पोरीच कुठं मिळतात. आणि पहिलं मीच जोडतो कारण माझंच अजून नाही. गंगा सिंधू गोदावरी कावेरी चर्मणवती वेदिका क्षिप्रावे त्रवती महासुर नदी. वा वा वा. पूर्ण सहित कुर्या मंगलम शुभ मंगल. आईला हळद लागली, आईला हळद लागली, आईला हळद लागली, आईला हळद लागली, आम्हाला हळद लागली, आम्हाला हळद लागली, आम्हाला हळद लागली. आंबा नवरी झाली ग, आंबा नवरी झाली, आंबा नवरी झाली ग, आंबा नवरी झाली, आंबा नवरी झाली ग, आंबा नवरी झाली, आंबा नवरी झाली ग, आंबा नवरी झाली. आम्हाला हळद लागली, आम्हाला हळद लागली, आईला हळद लागली, आईला लागली. आई राजा उदे आई राजा. उदे उदे. जसं हे माळ साकोर आहे तसं आपलं शरीर हे माळ साकोर आहे प्रत्येकाचं. या माळ साकोऱ्यामध्ये दया नांदती, क्षमा नांदती, इच्छा नांदती, गैरिच्छा नांदती, काम नांदतो, क्रोध नांदतो, शत्रू नांदतो, मित्र नांदतो. बरोबर आहे. पण आंबाला हळद लागली, आंबाला हळद लागली. जय हो. हे मंदिर आहे. हे कोणतं मंदिर आहे? माळसा. हे मंदिर आहे इथे. हे माळसाकोर आहे तर पूर्व दिशेला मंदिर आहे. आणि खालच्या दिशेला काय काय मी नाही सांगत, पण
ते सगळ्याला शोभा आहे म्हणून धोतर घालतोय, नाही तर नागडी जेवून बसतील लोक. आंब्याला हळद, ज्ञानाची हळद बुद्धिरूपी आंबेला लागली, मग परमात्मा शिवरूपी परमात्मा त्या आंब्याशी लग्न लावील. तो शिव म्हणजे प्रकाश, इंटेलिजन्स, बोध. हाती बोधाचा झेंडा मी घेईन आणि मग भेदरहित वारीशी जाईन. ही आपल्या आयुष्याची वारी आहे. ह्या जन्मातली वारी सफल व्हावी, मृत्यू साकार व्हावा, मृत्यूला आकार यावा, मृत्यू गोड व्हावा, मरणानंतर लोक आपल्यासाठी रडावीत. नाहीतर म्हातारं मरायला लागले, लेकी म्हणतात बाबा अरे किती दिवस जगायचंय, अरे तुझ्या अंगाला फोड आले रे दादा, तू कधी जीव सोडणार. ते काय म्हणते, अगं मरायचं काय कोण जगायला आलंय, मग का जीव सोडीना. ते म्हणते ते माळसाखूर याच्या खाली 2 मिनिटर गेलं का रामभाऊचं शात आहे आणि तेवढं शात माया डोळ्यात चालत आहे. कळलं का नाही कळलं. म्हणजे 2 किलोमीटर शेत आहे रामभाऊचं. तुझ्या भावाला म्हणावं घे त्याच्या माझ्या बोलण्या व्हायना, तो ऐकत नाही. ए गंगे अगं त्याला म्हणावं तेवढं वावर घे म्हणजे मी माराय मोकळा झालो. तुला काय त्यात काय गाडायचे का तुला. म्हणून मोह महिषासुर मर्दना लागणी, तो जो मोह आहे तो मोह आपल्या बुद्धीला ज्ञानाची हळद लागू देत नाही. आणि आपली बुद्धी माता ज्या दिवशी नवरी होईल त्या दिवशी सर्वांनी म्हणायचं, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि कीर्तन केलं. निर्गुण दुसरे आहेत भाग्यश्री ताई शिंदे, तिसरे आहेत स्नेहाताई गवारे. कावळा काचा नवरदेव बघा आहे की नाही, अंगात अजून बळ म्हणावं वाटतंय. टाळी वाजवा एक निर्गुण निर्गुण जरा मदत कर ना त्यांना, वाढव ना जरा. अनादि
अनादि निर्गुण वाह राजगुरु महाराज की जय हो. अनादि निर्गुण वाह वाह. अनादि निर्गुण अनादि निर्गुण अनादि निर्गुण. जाताना माझ्या बहिणीनं एक विनंती करील. श्रद्धाळू राहा, पण ह्या घट भरल्याचा जाणीव ठेवा की घट का भरतात. भरा दरवर्षी. कारण का ती माझ्या भवानी जगदंबा आईची, तुळजापूरच्या आईची प्राचीन काळची आठवण आहे की ती बीज जननी होती. ती पाण्याचा शोध तिने लावला आहे. ठिबक सिंचनचा शोध जिने लावला. पाणी परीक्षणाचा शोध जिने लावला. आज सरकार माती परीक्षण करत आहे ना, पवार साहेबांच्या काळापासून. जे पाणी परीक्षणाची जी योजना आहे ना, ती योजना ठिबक सिंचनाची योजना आणि माती परीक्षणाची, बीज परीक्षणाची योजना म्हणजे तुळजापूरची भवानी जगदंबा आहे. म्हणून हे उत्सव करा, पण देवीचा नवस करू नका. देवी सगळ्यांचा. हे बघा, आईला मागतो का मुलगा काही, बापाला मागून देत नाही. आई मला ॲपल, मजुरी करून मी राहीन घराला, ॲपलचा मोबाईल आणीन आपल्या सोन्याला. सांगते बाई तुम्हाला, माझी या बबड्याला एक कम्प्युटर बाया नाना. माऊस का काय म्हणतात त्याला, माझ्या बाळाला हातात धरायचंय. कीबोर्डच्या संगतीनं त्याला त्या मॉनिटर मंदी फिरायचंय. यासाठी लागते पाठी, एवढी इच्छा याची पुरवाना. माझी या बाळाला एक कम्प्युटर बाया नाना. आता आणायचं असेल तीर्थयात्रेला जाऊन आहे ना, ती 4 दादरं चढली, घोड्यावर बसली, 40,000 वाली. आणि जे चौथ्या पायरीला जे शेवाळ आलं होतं का, त्यात घोडं सट टाकलं 400 किलोमीटर खाली. आई गेली आणि पैसेही गेलं. तेच पैसे मुलाच्या इंजिनिअरिंगसाठी भरले असतं, म्हातारडे तूही जगली असतील, पैसे कामाला आला असता. म्हणून अंधश्रद्धेचे भूत मरू दे. जगदंबेकडे पाहताना विश्वाची निर्माती म्हणून पहा. जगदंबेकडे पाहताना ते आर्किटेक्चर इंजिनियरचं छोटं करतो ना बिल्डिंग, आर्किटेक्चरिंग, आणि नंतर तो मोठी बनवतो ना, तसं जगदंबा म्हणजे आर्किटेक्चरिंग आहे. तिच्याकडं बघून आपण तिच्यासारखं व्हायचे की चांगली शेती. नांगरली वखरली सखे ग, नांगरली वखरली, चोळून नाही, पाळी घालून केली मऊ सखे ग, पाळी घालून केली मऊ. त्याच्यात पेरले. यांना येतोय हो, आणि या मला रातभर बसवतील. म्हणून अशा प्रकारे उद्योजक बना, मुलांना शिक्षण द्या. किती पोरग टार्गट असलं तरी त्याला चांगले संस्कार द्या. हा टवरी ग पोरात खेळतो खेळ, वागतो बहुत खट्याळ. शाळेत जाईना बाई, एका वर्गात वाऱ्यालई. बाई आकलच निघयाच्या दिवाळ, वागतो बहुत खट्याळ. याच्या बरोबरीची पोर, त्यांचा अभ्यासावर जोर. हा मूर्खात, कळलं का मूर्ख? वर गणपती खाली मैपती, वरती आरती खाली एका दोरी तिरी, पैसे संपले चालक. म्हणून हा मूर्खात, हा टवरी ग पोरात खेळतो खेळ, वागतो बहुत खट्याळ. स्नेहाताईचे वडील कुठं बसले?
स्नेहाताईचे वडील. स्नेहाताई कुठे आहे? बाळा उभी राहा. आणि बघ वाबळे महाराज जसं कीर्तन करतो ना तसा अभ्यास करा. उच्च विचाराच्या मंत्र्यांनी, संत्र्यांनी, पुढाऱ्यांनी, प्राध्यापकांनी, डॉक्टरांनी, वकिलांनी आपलं कीर्तन ऐकलं पाहिजे. तंबाखू चोळ्यांनी नाही ऐकली तरी चालेल. कळलं? टाळे वाजवा तिच्यासाठी. त्यासाठी 4000 अभंग आहे तुकोबरायांचे. कळलं? आणखी दुसऱ्या भाग्यश्रीताई आहेत काय? त्यांच्यासाठी एकदा टाळे वाजवा जोरात सगळ्यांनी. आणि उद्या ज्यांचं कीर्तन आहे संध्याकाळी त्या वैष्णवीताई, ज्यांचं पहिल्या दिवशी पण कीर्तन झालं आणि उद्या रात्री पण आहे. आणि स्त्रीचं मंदिर असल्यामुळे तुम्ही स्त्रियांचा माळ साकोरेकर सन्मान करता, याच्याबद्दल मला मोठा स्वाभिमान आहे. मग अशी सांगितलं ना त्या बायांनी टाळ घेऊन खाली बसल्या होत्या. एक ही मोठ्या कुकावाली बाई आहे का ही, अशी एक डॅशिंग बाई होती. ती म्हणली बाबाने आम्हाला खाली बसावलं काय, आम्ही मजुरी करून लुगडी नेसलो नवी आणि बाबाने खाली बसावलं. लय बाबा मोठा हात तिच्या कानातून पडला आहे काय. मग तिने 2 ओळी लिहिल्या सर. म्हणली आदरणीय महाराज, तुमचा आम्हाला आदर वाटतो पण तुम्ही आम्हाला खाली बसवलं. म्हणलं की आम्हाला बायात चालत नाही. मग तुम्ही काय म्हशीला झाले का? माझ्यासाठी टाळे वाजू नका, त्या जगदंबा भवानी आईसाठी.